माफी मांग लेते तो राहुल गांधी क्या सोचते हैं? राहुल गांधी सोचता है मेरा नाम सावरकर नहीं है, मेरा नाम गांधी है। गांधी किसी से माफी नहीं मांगता। नमस्कार। आज 141वी जयंती आहे त्या माणसाची ज्यांना इंग्रज सगळ्यात जास्त घाबरत होते, जे क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते, ज्यांनी परदेशात असलेल्या तरुणांमध्ये देश स्वातंत्र्याची प्रेरणा रोवली। एक उत्तम लेखक, वक्ते, कवी, बॅरिस्टर व क्रांतिकारी अशा अनेक भूमिका निभावून देश स्वातंत्र्यात सिंहाचा वाटा असणारे विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती। चला तर जाणूयात स्वातंत्र्य इतिहासातील सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल व्यक्तिमत्वाबद्दल। मित्रांनो, सावरकरांचा जन्म हा 28 मे 1883 साली नाशिकमधील भगोर या गावी झाला। लहानपणापासूनच सावरकरांचे भाषेवर प्रभुत्व होते, म्हणून ते कविता लिहित असत, उत्कृष्ट भाषणे करीत व त्यांनी अनेक पुस्तके लिहिली। सावरकर हे अखंड इटली क्रांती घडवणाऱ्या मॅझिनींपासून खूप प्रभावित होते, म्हणून त्यांनी मॅझिनींच्या आत्मचरित्राचा मराठीत अनुवाद केला। शिवाय मॅझिनींनी ज्या पद्धतीने यंग इटली या संघटनेची स्थापना केलेली होती, तसेच सावरकरांनीही अभिनव भारत संघटनेची स्थापना केली, जिचे 1904 पर्यंतचे नाव मित्रमेळा असे होते। मित्रांनो, पुढे सावरकर जेव्हा 1906 मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले, तर तेथे सुद्धा त्यांनी अभिनव भारताच्या कार्याला सुरुवात केली आणि तेथेच त्यांची ओळख मदनलाल धिंगरासोबत झाली, ज्यांनी कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली। मित्रांनो, अभिनव भारत संघटनेतील अजून एक दुसरं महत्त्वाचं नाव म्हणजे अनंत लक्ष्मण कान्हेरे, यांनी नाशिकचे जिल्हा दंडाधिकारी AMT जॅक्सनची गोळी मारून हत्या केली। मित्रांनो, या दोघं घटनांमागे सावरकरांचा खूप मोठा हात होता, कारण AMT जॅक्सनला मारण्यासाठी जी बंदूक वापरली गेलेली होती, ती बंदूक इंडिया हाऊसमधून सावरकरांनीच पाठवलेली होती। मित्रांनो, सावरकर हे जगातील एकमेव असे लेखक आहेत ज्यांचे पुस्तक हे पब्लिश होण्याआधीच इंग्रजांनी बॅन केलं। म्हणजे इंग्रज जितकेच सावरकरांना घाबरत, तितकेच त्यांच्या लेखणीलाही। मित्रांनो, सावरकरांनी 1857च्या क्रांतीला फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स सांगितले आणि त्यांनी त्यावर एक पुस्तकही लिहिले, ज्याचे नाव 1857चे स्वातंत्र्य समर हे आहे। मित्रांनो, इंग्रजांनी 1857च्या क्रांतीला एक छोटा मोठा बंड दाखवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सावरकरांच्या या पुस्तकामुळे 1857ची क्रांती सगळ्यांसमोर आली। मित्रांनो, सावरकरांच्या या पुस्तकालाही इंग्रजांनी बॅन केलेलं होतं, परंतु अनेकांनी हे पुस्तक लपून छपून वाचलं आणि या पुस्तकांतून अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली। त्यातील दोन मोठी नावं म्हणजे भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस। मित्रांनो, देहाकडून देवाकडे जात असताना मध्ये आपला देश लागतो आणि त्या देशाचे आपण सर्वजण काहीतरी देणं लागतो, असं सावरकर म्हणतात। इतक्या महान क्रांतिकारकाला जेव्हा त्याच्याच देशातील लोक माफीवीर, पेन्शनवीर म्हणून संबोधतात ना, तर एक भारतीय म्हणून मला खरं काय ते तुमच्यासमोर मांडणं गरजेचं वाटतं आणि म्हणून सावरकरांना माफीवीर म्हणण्याआधी नेमके सावरकर कोण हे जाणून घ्या। विदेशी कपड्यांची पहिल्यांदा होळी करणारे महान क्रांतिकारी म्हणजे सावरकर। एकाच जन्मी 2-2 जन्मठेप मिळणारे महान कैदी म्हणजे सावरकर। इंग्रजांच्याच देशात राहून इंग्रजांविरुद्ध काम करणारे महान क्रांतिकारी म्हणजे सावरकर। महापौर, गोलंदाज, दिनांक यासारखे 450हून अधिक शब्द मराठी भाषेला देणारे भाषातज्ञ म्हणजे सावरकर। सर्व धर्मियांसाठी खुलं असं पतित पावन मंदिर तयार करणारे एकमेव क्रांतिकारी समाजसुधारक म्हणजे सावरकर। अंदमानच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेमध्ये जिथे कैद्यांना काहीच सुचत नाही, अशा परिस्थितीत हातात वही पेन नसताना 6000 ओळींचं कमला काव्य अंदमानच्या भिंतीवर लिहून पाठ करून जेलच्या बाहेर आल्यानंतर ते जसंच्या तसं लिहून काढणारे एकमेव महाकवी म्हणजे सावरकर। मित्रांनो, आज काही लोक सावरकरांचे माफीनामे पुढे करून सावरकरांना डरपोक, इंग्रजांचे चाटुकार सुद्धा म्हणतात। पण तुम्हीच सांगा, डरपोक जर विदेशी कपड्यांची होळी करणाऱ्याला, इंग्रजांच्याच देशात राहून बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान अवगत करणाऱ्याला, सर्व धर्मियांसाठी मंदिर खुलं करणाऱ्याला म्हणतात, तर मग वीर कोणाला म्हणतात? गांधी जी, नेहरू जी, पटेल जी, ये सब सालों जेल में रहे, कोई चिट्ठी साइन नहीं की। कि जब सावरकर जी ने इस कागज पे साइन किया, उसका कारण क्या था? उसका कारण डर था। मित्रांनो, आज राहुल गांधी सावरकरांचे माफीनामे तर दाखवतात, पण माफीनामे तर पंडित नेहरूंनी लिहिलेले होते। त्यांना तर फक्त 2 वर्ष जेलमध्ये राहायचे होते, पण ते 3 दिवसांनी कंटाळून माफीनामे लिहिले आणि ते जेलच्या बाहेर आले। मित्रांनो, सावरकर एक महानतम क्रांतिकारी आहेत आणि त्यांना पेन्शनवीर म्हणण्याआधी हे जाणून घ्या की सावरकर परिवारामधले तिघचे तिघ भाऊ काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते आणि अशा परिस्थितीत त्यांच्या घरात पैसे येण्याचं कुठलंच साधन नव्हतं आणि म्हणून त्यावेळी क्रांतिकारकांना पेन्शन दिली जायची। मित्रांनो, सावरकर एक महान क्रांतिकारी आहेत आणि सावरकर जर चुकीचे असते तर गांधीजींनी कधीच सावरकरांना सोडा असं म्हटलं नसतं। शिवाय इंदिरा गांधींनी सावरकर ट्रस्टला स्वतःच्या खिशातून कधीच 11,000 रुपये दिलेले असते। संसद भवनमध्ये सावरकरांचा फोटो नसता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सावरकरांच्या फोटोसमोर नतमस्तक झाले नसते। मित्रांनो, सावरकर एक महान क्रांतिकारी आहेत आणि अशा या महान क्रांतिकारकाचा मृत्यू 26 फेब्रुवारी 1966 रोजी झाला। मित्रांनो, सावरकर म्हणतात की आत्महत्या
आणि आत्मसमर्पण या दोघं शब्दांमध्ये खूप मोठा फरक आहे. मी आत्मसमर्पण करतोय कारण माझं देशाप्रतीचं कार्य संपलेलं आहे, माझा उद्देश पूर्ण झालेला आहे. म्हणून सावरकरांनी 1 फेब्रुवारीपासून अन्न आणि पाण्याचा त्याग केला आणि त्यानंतर शेवटी 26 फेब्रुवारीला सावरकरांनी शेवटचा श्वास घेतला. अशा या महान नेत्यास, महान क्रांतिकारास माझं कोटी कोटी नमन. धन्यवाद.